अथर्व, येऊ का? अगं आई ये ना, असं का विचारतीस? ये. मीरा, माझं तुझ्याकडे काम होतं, करशील? अहो आईसाहेब, असं काय विचारताय? सांगा ना, करेन मी. बाय द वे आई, तू दिवसभर होतीस कुठे? अरे मी ना देवळात गेले होते आणि तिथे माहितीये काय झालं? एक स्वामी माझ्याशी अचानक बोलायला लागले. मला म्हणाले की तुमच्या घरावरती महागौरी मातेची कृपा आहे. हो म्हणजे ते म्हणाले आणि मलाही आश्चर्यच वाटलं. मग पुढे म्हणाले की तिच्या कृपेमुळेच तुमच्या घरात तुमची सून आली आहे, की तुमची नात बोलायला लागलीये, हसायला लागलीये, नातीतलं आणि तुमच्या मुलामधलं नातं सुधारलंय. तुझं दुसरं लग्न कसं झालं हे सुद्धा सांगितलं त्यांनी मला. इंटरेस्टिंग. हो, आणि ते हे सगळं बोलत होते म्हणून मीही माझी खंत व्यक्त केली. काय? मी म्हणाले त्यांना की माझ्या मुलाने माझ्या सुनेला अजून बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीये. मग ते मला म्हणाले की घरात महागौरी मातेची पूजा करा, 1001 नाम जपाची. मीरा, करूया ना पूजा? हो, करूयात नाही सर. त्यांनी उद्याचाच मुहूर्त सांगितलाय. मीरा, असं जर झालं तर खूप बरं होईल ग. महागौरी मातेच्या आशीर्वादाने तुझा आणि अथर्वचा सुखाचा संसार सुरू होईल. आईसाहेब, चालेल, उद्याच करूयात पूजा. मी करेन सगळं. मॅडम, मॅडम ऐका ना, मॅडम ऐका ना, मॅडम प्लीज प्लीज, मला बोलायचंय तुमच्याशी. बोल. माझा डाऊट खरा निघाला. ती मीरा, तिला एक आत्मा मदत करतोय. माया, जरा हळू बोल. कोणी ऐकलं ना तर तुला वेडी ठरवून खोलीत बंद करतील, कळलं? नाही 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 मॅडम, नाही, मी खरं बोलते. अहो, मी मगाशी किचन मध्ये गेले ना, तेव्हा मी मीराला पाहिलं की ती कोणाशी तरी बोलत होती. मी तिला विचारलं की तू कोणाशी बोलते, तेव्हा ती स्वतःहून मला बोलली की तिला एक आत्मा मदत करतोय. ती असं स्वतःहून म्हणाली? ओ, हे बघ माया, तू तिला आत्म्याविषयी विचारलं असशील म्हणून ती मुद्दामून तसं बोलली असेल, कळलं? जा जा, तुझ्या खोलीत जाऊन जरा आराम कर, म्हणजे बरं वाटेल तुला. डोकं फिरलंय तुझं. हे काय? काही नाहीये, दिवाय. मला आवडला होता म्हणून मी विकत घेतलाय. जा जा, तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. अरे काय चाललं काय या बाईचं? काय करते, काय प्लॅनिंग आहे, काहीच सांगत नाही मला. आणि हा अँटिक दिवा का आणला असेल काही कळत नाहीये. मीरा, तुला सोपणार नाहीये. देवी आई,
खूप दिवसांपासून माझी सुद्धा इच्छा होती की तुझी एखादी पूजा घालावी. तू या घरात मला सगळंच दिलं. इतकं प्रेम करणारी आई दिलीस, इतकं छान कुटुंब दिलंस. तुझ्याचमुळे मला माझी ताई सापडली. माझी खूप इच्छा होती, पण ती फक्त आज आईसाहेबांनी बोलून दाखवली. म्हणून तर त्या आई आहेत मीरा. जसं देवी आई आपल्या भक्तांच्या मनातलं ओळखते, तसे एक आई आपल्या लेकरांच्या मनातलं ओळखते. खरंय ताई. महागौरी माते, तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या घरावर असू देत. त्या म्हातारीला अडकवण्यासाठीचा चक्रव्यूह. हा दिवा तू जिथे कुठे पेटवशील तिथे म्हातारीला खेचून आणे. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.